सर्वांना नमस्कार। तर हा व्हिडिओ टू व्हीलरवाल्या लोकांसाठी आहे। मित्रांनो, काल लातूर ते नांदेड हायवेवर आष्टामोड येथे एक एसटी बस जी 50 प्रवाशांना घेऊन जात होती, ती टू व्हीलरवाल्यामुळे पलटी झाली, टू व्हीलरवाल्याला वाचवण्याच्या नादामध्ये। तर आता महाराष्ट्रामध्ये असं वातावरण झालं की टू व्हीलरवाल्यांच्या विरोधामध्ये एक रोष निर्माण झाला आहे सर्वांच्या मनात। आणि त्या व्हिडिओवर अशा लोकांच्या प्रतिक्रिया आल्या मला की त्या टू व्हीलरवाल्याला उडवायला पाहिजे होतं, वाचवायला नको पाहिजे होतं। तर मित्रांनो, हे खरं आहे, कारण त्या टू व्हीलरवाल्याला जर वाचवलं नसतं तर ते 50 लोक आज सुरक्षित राहिले असते। हे दोन जरी मेले असते तर ते 50 सुरक्षित राहिले असते। पण त्या ड्रायव्हरनं ते 10 लाख आणि 10 वर्षे सजा या गोष्टीला भिवून त्या 2 टू व्हीलरवाल्याला वाचवायच्या नादामध्ये एवढं मोठा अपघात करून ठेवला आहे। तर आता माझी टू व्हीलरवाल्याला विनंती आहे की बाबा, तुमच्याबद्दल जे तुम्ही टू व्हीलर जे रॅश चालवता ना, त्यांच्याबद्दल इथल्या सर्व मोठ्या ड्रायव्हरच्या मनामध्ये रोष निर्माण झाला आहे। आणि याच्यापुढून अशी गॅरंटी तुम्ही धरू नका की प्रत्येक एसटीवाला ट्रकवाला तुम्हाला वाचवल। तुम्ही जर मध्ये आलात तर तुमचा कार्यक्रम 100% झाला, तुम्हाला कुणीच वाचवणार नाही, तुम्हाला चेंगरून आता ते लोक पुढे निघून जातील। कारण महाराष्ट्रातले लोक काल ते व्हिडिओ बघितले, सगळे लोक चिडलेत। आणि तुम्ही आता हे असं कट्टे मारायचं, हिरोबाजी करायचं रोडवर बंद करा। तुम्हाला जी सरकारनं शासनाने नेमून दिलेली ती पांढऱ्या पट्ट्याच्या पलीकडची लाईन आहे, त्या लाईनमध्ये व्यवस्थित चला। आणि तुम्ही जर हाय फास्ट लाईनला आलात आणि फास्ट लाईनला येऊन जर तुम्ही जर नाटकं जर केलात तर 100% तुमचा तो फायनल कार्यक्रम असणार आहे। माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की टू हायवेवर चालत असताना जी शेवटची पांढरी लाईन असते, सलग लाईन, त्याच्या बाजूला एक 4 फुटाचा जो पट्टा सोडलेला आहे त्या पट्ट्यातून चला। नाहीतर तुम्ही आता टू व्हीलरवाले घेऊन ट्रकच्या एसटीच्या जर आडवं गेलात तर संभलं तुमच्या फोटोवर हार चढला म्हणून समजा। 100% ही गोष्ट अशी खोटी नाही, कारण खूप लोक संतापलेत कालच्या व्हिडिओमुळे। ती जर टू व्हीलरवाले त्या बसच्या आडवं गेले नसते तर एवढा मोठा अपघात घडला नसता। याच्या पुढून टू व्हीलरवाल्याला कुणीही वाचवायचा प्रयत्न करणार नाही, पाठीमागचे माणसं पाठीमागचा माल वाचवायचा प्रयत्न करतील। माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, एक मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय की बाबा, ट्रॅफिकचे रूल्स क्रॉस करू नका। आणि ते शायनिंग तर हायवेला मारूच नका। शहरामध्ये एखाद्या वेळेस ठीक आहे, शहरामध्ये प्रत्येक गाडीची स्पीड कमी असते आणि रहदारी असते, पण हायवेला जाऊन जे तुम्ही शहाणपणा करता ना, न बघता इकडं तिकडं ध्यान न देता, तर ते तुमचं कर्दनकाळ 100% ठरणार आहे। याच्या पुढून तुम्ही टू व्हीलरवाल्याने हायवेवर जात असताना 10 वेळेस विचार करा की आपण कसं जातोय काय नाही। आणि तुम्ही जर गेला शायनिंग मारायच्या नादात तर तुमच्या फोटोला 100% हार चढला। अपघात होताना कोण बघत नाही, किती मोठा आहे, किती भारी खानदानचा आहे, किती ह्याच्या मध्ये बॅकिंग आहे, कोण बघत नाही। रोडवर कोण समोर आलं त्याला चिरडून निघून जातात। तर तुमचा बारका जीव तुम्ही बारक्या जीवाप्रमाणे वागावं, एवढीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। जर तुम्ही माझी गोष्ट लक्षात घेतली आणि त्या नियमाचं पालन केलं तर 4 दिवस तुमच्या लेकरा बाळाचा बाप जिवंत राहील, 4 दिवस तुमच्या बायकोचा नवरा जिवंत राहील। आणि जर तुम्ही माझं नाही ऐकलं तर बायको विधवा आणि लेकरं परदेशी अनाथ, एवढं 100% होणार आहे। एवढंच तुम्हाला सांगतो, थांबतो। जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, नमस्कार। लक्षात ठेवा, नियम तोडलो की कार्यक्रम संपला।